तिकडे शिवसेनेचा उद्या गोरेगाव इथला नेस्को इथे दसरा मेळावा होतोय। दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी 2 वाजता शिवसेनेचे नेते गोरेगाव नेस्को इथे तयारीची पाहणी करणार आहेत। उद्याचा दसरा मेळावा जय्यत आणि रेकॉर्ड ब्रेक कसा व्हावा यासाठी 3 वाजता विचार मंथन होणार आहे। दुपारी 3 वाजता नेस्को इथे शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुद्धा होणार आहे। तर ज्या ठिकाणी हा शिवसेनेचा मेळावा होतोय त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा नेस्को इथे पार पडतोय, काय तिथे नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? दीपाली, खरं तर शिवसेनेचा दसरा मेळावा हा खुल्या मैदानात होत असतो, मात्र मुंबईमध्ये असणारं पावसाचं सावट आणि सध्या मराठवाड्यामध्ये असणारी दुष्काळी परिस्थिती यानुसार मराठवाड्यातल्या कुठल्याही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी या दसरा मेळाव्यासाठी येऊ नये असं खुद्द एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत। आणि यानंतर फक्त मुंबई आणि मुंबई महानगर परिक्षेत्रातील लोकांसाठीच हा दसरा मेळावा होतोय आणि त्यासाठी ठिकाण निवडण्यात आलंय गोरेगाव येथील नेस्को सेंटर। काल दुपारच्या सुमारास याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि जवळपास निम्मी तयारी देखील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झाली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। भव्य असा मंच उभारण्यात आला आहे आणि आता या मंचावरती जे त्यांचे ट्रॅकर्स आहेत ते उभारण्यात येतील, त्यावरती लाईट्स लावली जातील। तर हजारोच्या संख्येनं गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उद्या शिवसैनिक जे मुंबई परिक्षेत्रातनं येणारे, मुंबई महानगर क्षेत्रातनं येणारे जे शिवसैनिक आहेत ते बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि याचसाठी आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येनं खुर्च्या आणून ठेवण्यात आलेल्या आहे। पोलिसांच्या माध्यमातून देखील पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि यासोबतच कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कुठल्या अनाधिकृत गोष्टी, वस्तू ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्या या ठिकाणी असणार नाही याची खबरदारी देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येते आहे। डॉग स्क्वॉड या ठिकाणी दाखल झालेले आहेत, बॉम्ब स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। संपूर्ण खुर्च्या असतील, त्यासोबत बॅरिकेड्स असतील याची तपासणी मुंबई पोलिसांच्या या बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून केली जाते। कारण आपण बघतोय की हा अत्यंत संवेदनशील मेळावा मानला जातोय। मुंबई महानगरपालिका असेल, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे उद्या नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचसाठीची ही जय्यत तयारी करण्यात येत आहे। अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये याची देखील खबरदारी घेतली जाते आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या संपूर्ण भागाची काही वेळापूर्वी पाहणी दीपाली केलेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून देखील पार्किंगची व्यवस्था असेल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशासंदर्भातल्या सूचना असतील, या सगळ्या या ठिकाणी देण्यात येत आहेत। एकनाथ शिंदे यांची सुरक्षा बघता, या मेळाव्याचं महत्त्व बघता हे देखील सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आपण बघतोय हा भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे। शिवसेनेचे सगळे आमदार, मंत्री आणि शिवसेनेचे सध्याचे असणारे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे याच मंचावरनं उद्या मार्गदर्शन करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर यापूर्वी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे या मेळाव्यासाठी येत होते, त्यामुळं मोठी गर्दी देखील आपल्याला खुल्या मैदानावर बघायला मिळत होती। आता हा एका नेस्को सेंटरमध्ये एका हॉलमध्ये कार्यक्रम होतोय आणि विदर्भ, मराठवाडा किंवा उर्वरित महाराष्ट्रातले या लोकांनी या मेळाव्याला येऊ नये असं सांगितलं जात आहे। मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात शिवसेना 2 गटांमध्ये विभागलेली आहे, त्यामुळं त्यामुळे ही गर्दी आता सर्वांना उत्सुकता आहे ती उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची। नेमकं काय बोलणार एकनाथ शिंदे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।